नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे मार्केटमध्ये आता सध्याला मेथीची भाजी आलेली आणि मेथीची भाजी ही खूप स्वस्त आहे सध्याला. तर आपण भाजी खाऊन खाऊन खूप बोर झालो आहेत, तर त्याचा आता काहीतरी नवीन एक पदार्थ बनवूया आपण. आज बनवूया मेथीचे पराठे. काही नाही, आपल्याला एक जुडी घ्यायची, छानपैकी स्वच्छ धुवून बारीक कापून बाजूला ठेवायची आहे. त्याच्यासाठी 2 वाट्या आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. 1 वाटी आपण बेसनचं पीठ घेऊ. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका तुम्ही, थोडीशी जिरे टाका, ओवा टाका आणि एका मिक्सरच्या भांड्यामधून आपण काय करू, मिरची आणि लसूणची ही पेस्ट बारीक कट करून घेऊ. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाका तुम्ही. हळद टाका कलरसाठी, म्हणजे हळद ही चांगलीच असते शरीरासाठी. हळद पण टाका आणि पूर्ण काय करा, पूर्ण असं एकदम नरम सॉफ्ट जसं होईल पीठ आपलं, पीठ एकदम मऊशीर होऊस्तक तुम्ही अर्धा तास त्याला मळून बाजूला ठेवून द्या. जास्त पातळ पण करू नका, कारण की आपल्याला याच्या पोळ्या करायच्या आहे छोट्या छोट्या. मग आपण केलं पीठ थोडं अर्धा तासासाठी ठेवून देऊ मळून. नंतर आपल्याला याला छानपैकी पोळी लाटून एक छान धपाटा करायचा आहे. धपाटे म्हणू शकता, पराठे म्हणू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीनं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याला नाव देऊ शकता. लागलं तर ह्याला मी धपाटे केले तव्यावर, पण तुम्ही ह्याचे छोटे छोटे पुऱ्या लाटून तेलामध्ये फ्राय पण करू शकता आणि ही पुरी 2 ते 3 दिवस आरामशीर टिकेल. काहीच प्रॉब्लेम नाही. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप बेस्ट पर्याय आहे हा. चला मग आपण आपलं पीठ मळून अर्धा तास झालेलं आहे. छानपैकी परत एकदा त्याला हात फिरून घेऊया. नंतर मग मी चूल पेटवली. आपल्याला धपाटे हे चुलीवरचे करायचे होते आज. तर चुलीवरती छान असा गोळा घेतला, पोळपाट घेतला, पुसून स्वच्छ पीठ टाकलं आणि एक पूर्ण असं प्लेन चपाती टाईप आपण त्याला धपाटा लाटून घेतलं. त्याला टाकण्याचे पहिले मी तेल लावून घेतलं होतं. तुम्हाला जसं वाटेल थोडं थोडं त्याला तेल लावा आणि दोन्ही साईडनं छान असं खरपूस भाजून घ्या. झाले आपले हे पराठे रेडी. तुम्ही ह्याला दहीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सुकी चटणी असेल त्याच्यासोबत पण खाऊ शकता. एकदम असे सॉफ्ट झालेत आपले, तुम्ही बघू शकता. नक्की ट्राय करून बघा घरी, लेकरांना आवडतील. अशा पद्धतीने केलं आहे मी नवीन मेन्यू काहीतरी. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करा.